नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कसे आहात सर्वजण? आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरं तर हा फार महत्वाचा असा पिरियड आहे, की यामध्ये आंब्याच्या मोहराचं संरक्षण योग्य पद्धतीनं जर आपण केलं, तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आणि योग्य वेळी जर कीड रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता आला, तर याचं योग्य असं व्यवस्थापन करणं ही फार गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो थ्रिप्स बघणार आहोत किंवा जी कीड बघणार आहोत, तर ती सर्वात नुकसान करणारी अशी कीड आहे, की ज्यामध्ये आपण बघणार आहोत की तुडतुडे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे की ही तुडतुडे जी कीड आहे, ती मुख्यतः झाडांच्या फुलांवर, मोहरावर, पानावर आणि फळांवरही आढळते. ही कीड झाडांच्या सालीत आणि मोहरावर आपली अंडी घालते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या किडीची जी विष्ठा असते किंवा लाळ असते, तर ती अशी चिकट असते आणि त्याच्यावरती काळी बुरशी जमा होते आणि पर्यायानं आपल्या फांद्या असतील, पानं असतील, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितलं असेल की काळी पडते आणि एक काजळी आल्यासारखी आपल्याला दिसते. तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय व्यवस्थापन करता येईल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात महत्वाचं की ज्यावेळेस तुमचं आंबा उतरवला जातो, त्यावेळेस छाटणी व्यवस्थित करून घ्या. जेणेकरून प्रकाश आणि हवा ही आपल्या झाडांमध्ये खेळती राहिली पाहिजे. यामुळे किडीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होतो. त्यानंतर सर्वात महत्वाची जी आहे तर ती बागेमधली स्वच्छता. जे पावसाळ्यामध्ये गवत आलेलं आहे, पाचोळा असेल, सुकलेली पानं असतील, गळलेली फळं असतील, मागच्या सीझन मधली ही सर्व आपल्याला काढून टाकायची आहेत. खाली लहरेल्या पालापाचोळ्यामध्ये ही कीड आश्रय घेते. आता स्क्रीनवरती तुम्ही बघताय की तुडतुडा हा कसा आहे. तर अगोदर आपण तुडतुडे किडीची ओळख करून घेऊया. तर ती अतिशय लहान, साधारण 1 ते 2 मिलीमीटर एवढी लांब असते. त्याचा रंग पिवळसर, तपकिरी किंवा काळसर असतो आणि मागं अगदी त्रिकोणी असा आकार असतो. तर अशी ही कीड आहे आणि या या किडीमुळे जे नुकसान होतंय, तुम्ही बघता की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती ती कीड त्या फांदीवरती आणि फुलांवरती आलेली आहे. तर फुलांवरती काळसर असे डाग दिसतात, फळे गळून पडतात, मोहर करपत जातो, पर्यायानं तो गळतो. फळांवरती लहान-सहान असे चट्टे तयार होतात, ज्यामुळे फळांची गुणवत्ताही कमी होते. पानं कुरतडल्यासारखी आणि ताठर दिसतात आणि पर्यायानं झाडाचीही वाढ खुंटते. त्यामुळे सगळ्यात तर या किडीचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करणार आहोत, तर हे आज आपण बघणार आहोत. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्यात पहिल्यांदा मी रासायनिक उपाय काय आहे ते मी सांगणार आहे. तर इमिडाक्लोप्रिड 17.8 SL असलेलं जे घटक आहे, तर ते तुम्हाला कीटकनाशक म्हणून या ठिकाणी वापरायचं आहे. तर स्क्रीनवरती मी 3 वेगवेगळ्या कंपनीचे इमिडाक्लोप्रिड 17.8 SL असलेलं घटक असलेले कीटकनाशक मी या ठिकाणी सांगितले आहेत. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते टाटाचं आहे. त्या टाटा मिडा नावानं बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याच पद्धतीनं बायरचं कॉन्फिडार आणि धानुका कंपनीचं मेडिया. तर यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8 SL हा घटक आहे. तर यामुळे तुम्ही तुडतुड्याचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही साफ घेऊ शकता, की जेणेकरून करपा आणि भुरी कंट्रोल होऊ शकते किंवा तुम्ही लिक्विड सल्फर घ्या. तर अशा पद्धतीनं कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे, तर ते लॅम्बडा सायलोथ्रिन 2.8 EC घटक असलेलं. तर हे तुम्हाला कधी घ्यायचं आहे, तर मोहराचे जेव्हा बोंडे फुगतात किंवा म्हणजे मोहर बाहेर पडायला लागतो, तर त्यावेळेस तुम्हाला हे कीटकनाशक घ्यायचं आहे. आता एका फांदीवरती तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. जर 4 पेक्षा जास्त तुडतुडे जर तुम्हाला दिसले, तर तुम्हाला सिझंटाचं कराटे जे आहे, तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन आहे किंवा टाटाचं रेवा नावानं बाजारामध्ये उपलब्ध कीटकनाशक उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला बुरशीनाशक म्हणून तुम्ही वाविस्टिन घ्या, साप घ्या, लिक्विड सल्फर घ्या, नेटिओ घेऊ शकता किंवा सगळ्यात स्वस्त जे आहे तर ते आहे पाण्यात विरघळणारं 80% गंधक. तर हे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे.
की ज्यामुळं तुडतुड्याचा प्रादुर्भाव तुम्ही बऱ्यापैकी कमी करू शकता. आणखीन एक डेल्टामिथ्रिन सुद्धा तुम्ही या ठिकाणी घटक असलेलं डिसीज 100 जे आहे, तर ते एकदम बेस्ट आहे, की जर तुडतुड्याचा प्रादुर्भाव खूपच मोठ्या प्रमाणावरती असेल, तर तुम्ही डिसीज 100 त्याच्यामध्ये तुम्ही बाविस्टिन घ्या किंवा साप घ्या. आणि ते घटक असलेलं तुम्हाला कीटकनाशक 1 मिली प्रति लिटरनं तुम्हाला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. तर यानेही खूप चांगल्या पद्धतीनं तुडतुड्याचा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती डिसीज 100 डेल्टामिथ्रिन 2.8 EC घटक असलेलं हे कीटकनाशक आहे, की ज्यामध्ये मी काय सांगितलं, की प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती असेल. पण हे कधी घ्यायचंय तुम्हाला, की मोहोराची फुलं उमलण्याच्या अगोदर, म्हणजे ज्यावेळेस बोंडे फुगून बाहेर येतात, तर त्यावेळेस तुम्ही बागेचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आणखीन एक उपाय आहे, की ज्यामध्ये थायमोथॉक्झम 25% WG घटक असलेलं टाटाचं अनंत नावाने बाजारामध्ये आहे किंवा सगळ्यात ॲक्ट्रा आणि अलिका सिजंटाचं. तर हे 2 घटक आहेत. पण सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, की त्याचा जो एखादं तुम्ही कीटकनाशक मारता, तर त्याचा जो पिरियड असतो तो 15 ते 20 दिवसाचा असतो. त्यामुळे ॲक्ट्रा, अलिका वगैरे घेताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. तुमच्या बागेमध्ये जर सध्या बोंडे फुगले असतील, तर तुम्ही इमिडाक्लोरोप्रिड घेऊ शकता किंवा जैविकमध्ये तुम्ही 5% निंबोळी अर्क घेऊ शकता किंवा ट्रायकोडर्मा ह्या परजीवी ह्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही ती कंट्रोल करू शकता. पण जर प्रादुर्भाव जर जास्त असेल तर रासायनिक फवारणी घेणं फार गरजेचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही इमिडाक्लोरोप्रिड किंवा लॅम्बडासायथ्रोथ्रिन किंवा थायमोथॉक्सिन या घटक असलेलं कुठलंही कीटकनाशक घ्या आणि कीटकनाशकाबरोबर ती बुरशीनाशक घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता, की तुडतुड्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती झाल्यानंतर या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, की वेगवेगळ्या पानावरती त्याचा प्रादुर्भाव आहे, फांदीवरती आहे, फळावरती आहे, फुलांवरती आहे. पानं काळी पडतात का आणि त्या पानावरती काजळी जमा होते आणि काय होतं, की तुमचं झाडाचं प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे, तर ती पूर्ण थांबते आणि त्यामुळं फळगळ असेल किंवा फुलगळ असेल, तर हे सगळे मोठे प्रॉब्लेम्स तुमच्या बागेमध्ये येतात आणि यामुळं तुमचं पूर्णतः उत्पादनावरती जवळ-जवळ 60 ते 70% तुमच्या उत्पादनावरती याचा परिणाम दिसून येतो. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, की सध्या बागेमध्ये ज्यांच्या बागेमध्ये मोहोर बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेणं फार गरजेचं आहे प्रिकॉशन म्हणून. तर त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं या किडीचा व्यवस्थापन करू शकता.